नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन। नवराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत। आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा विषय, आरक्षणाचा विषय आणि आरक्षणाच्या साठीचं आंदोलन महाराष्ट्रात पेटलेलं असतानाच सर्वोच्च न्यायालयाने जो एक निकाल दिलेला आहे त्यानंतर देशभरात आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि विविध संघटना त्यामध्ये सहभागी होत आहेत। अर्थातच महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटलेले दिसत आहेत आणि महाराष्ट्रातही अनेक संघटनांनी, खास करून आरक्षण बचाव कृती समितीने या विरोधामध्ये आज बंद पुकारलेला आहे। राज्याच्या अनेक शहरांमध्ये या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि अनेक संघटना यामध्ये सहभागी झाल्या। सुरुवातीला जाणून घेऊया नेमकं काय आहे हे प्रकरण। आपल्याला ठाऊक असेल की 1950 मध्ये घटनेनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना अनुक्रमे 15 आणि 7.5% असं आरक्षण देण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या एका घटनापीठासमोर नुकत्याच एका खटल्यामध्ये झालेल्या सुनावणीत 6 विरुद्ध 1 असा न्यायाधीशांनी एक निर्णय दिला। काय आहे तो नेमका निर्णय? तर अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जे आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये उपवर्गीकरणाला परवानगी न्यायालयाने आता राज्यांना दिलेली आहे आणि या निर्णयाचे पडसाद अर्थातच देशभरात उमटले। या निर्णयाचं स्वागत भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे, तथापि अनेक पक्षांनी आणि खास करून विरोधी पक्षांनी या निर्णयाला विरोध केलाय। या निर्णयाचा नेमका परिणाम काय होणार? तर अनुसूचित जातींमध्ये अनेक जातींचा एक समूह आहे आणि अनुसूचित जमातींमध्ये सुद्धा तसंच आहे। या दोन्ही गटांना एकत्रित गट न संबोधता त्यातील वेगळ्या वेगळ्या जातींचं वर्गीकरण करून त्यातून क्रीमी लेयर म्हणजे ज्यांना खूप चांगला लाभ मिळालेला आहे, ज्यांचा स्तर उंचावलेला आहे, त्यांना वगळून वर्गीकरण करण्यात यावं आणि त्यानुसार आरक्षण देण्यात यावं असा काहीसा हा निर्णय आहे। या निर्णयाचे पडसाद अर्थातच देशभरात उमटले। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लोकांना आपलं आरक्षण यातून कमी होईल, जाईल किंवा राजकीय फायद्यासाठी त्याचे वेगवेगळे परिणाम होतील अशी सगळी भीती वाटू लागल्यानंतर या आरक्षण बचाव कृती समितीने देशभरात बंद पुकारलेला आहे। या बंदला आज महाराष्ट्रात नेमका प्रतिसाद कसा मिळाला आणि त्याबद्दल ठिकठिकाणच्या लोकांचं काय म्हणणं आहे हे आमच्या महाराष्ट्रभरातल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। सुरुवातीला बघूयात काही शहरांमधली दृश्य, ज्यामध्ये बारामती, परभणी, नांदेड, याशिवाय बीड, नाशिक या सगळ्या ठिकाणाहून जे मोर्चे निघाले त्याची दृश्य आपण बघूयात आणि थेट लोकांचा कसा या घटनेकडे बघण्याचा प्रतिसाद होता, लोकांना नेमकं काय वाटतंय तेही आपण या दृश्यांनंतर जाणून घेणार आहोत। आरक्षणाच्या मुद्द्यावर अर्थातच आपण बघत होतो वेगवेगळ्या शहरातली दृश्य जी आमच्या विविध भागातल्या प्रतिनिधींनी पाठवलेली आहेत। यानंतर बुलढाण्यामध्ये आमचे प्रतिनिधी दीपक मोरे यांनी बुलढाण्यातल्या लोकांशी आणि ज्यांनी या निर्णयाविरुद्ध बंद पुकारला, मोर्चा काढला त्यांच्याशी चर्चा केली आहे। बघूया लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते। दीपक, तुमच्याकडे येते। सुप्रीम कोर्टाने SC ST मध्ये वर्गीकरण करण्याचा जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे आहे समतेचे निळे वादळ या संघटनेच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे या ठिकाणी आहेत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, सांगाल काय नेमक्या मागण्या आहे आणि काय सांगणार?
माननीय सुप्रीम कोर्टाच्या 6-1 बेंचने शेड्यूल 9 मध्ये समाविष्ट असलेल्या जातीच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय घेतला तो अत्यंत हानिकारक, असंवैधानिक, घटनाबाह्य आणि कायद्याला धरून नसल्याचं आमचं मत आहे। या 6-1 बेंचमध्ये जस्टिस बेला एम त्रिवेदी यांनी जी भूमिका मांडली आहे, 80-85 पानाचं त्यांनी जे डिबेट मांडलेलं आहे ते अत्यंत अभ्यासपूर्ण, न्यायपूर्ण असून भारतीय संविधानाच्या कलमाला अनुसरून आहे, आर्टिकलला अनुसरून आहे। आर्टिकल 341चा भंग करण्याचा या बेंचने प्रयत्न केलेला आहे। हा निर्णय दलितांवर, SC ST जातींवर, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईबवर हा अन्यायकारक असल्याने याचा विरोध करून आमचा जन आक्रोश, या निर्णयाच्या बद्दल जनतेमध्ये आक्रोश आहे आणि म्हणून जन आक्रोशाची भूमिका सुप्रीम कोर्टाने लक्षात घेऊन आपल्या न्यायाचं पुनर्विलोकन केलं पाहिजे। न्याय पुनर्विलोकनाची आमची मागणी आहे आणि त्यांनी राज्यांना अशा पद्धतीचा शेड्यूल कास्टच्या उपवर्गीकरणाचा अधिकार देणे, एखाद्या राज्यामध्ये दलितांच्या विरोधातलं जर सरकार बसलं तर मग दलितांची खैर राहणार नाही, त्यांच्या सवलती, त्यांचं आरक्षण, त्यांचे हक्क अबाधित राहू शकणार नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारची सूट कोणत्याही राज्यांना देशामध्ये देऊ नये हे आमचं म्हणणं आहे। जस्टिस बेला यांचं जे म्हणणं आहे त्याचं आम्ही समर्थन करतो। संपूर्ण देशातील ST SC समाज हा जस्टिस बेला यांच्या समर्थनात आज उभा आहे आणि या निर्णयाचा, उपवर्गीकरणाचा आणि क्रीमी लेअरचा आम्ही विरोध करत आहोत। या ठिकाणी जे आहे जस्टिस बेला जे आहेत त्यांचं समर्थन करत या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी असल्याचं समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अशांत भाई वानखेडे यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा। बुलढाण्याहून दीपक मोरे आपल्याला दाखवत होते की नेमकं लोकांचं काय म्हणणं आहे आणि लोकांचा काय प्रतिसाद आहे। अर्थातच अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना म्हणजे SC आणि ST कॅटेगरीमध्ये जे लोक आहेत त्यांना, ज्यांना अनुक्रमे मिळाले तसं 15% आणि 7.5% आरक्षण दिलेलं होतं, त्यामध्ये आता उपजाती निर्माण केल्या, त्याचं वर्गीकरण केलं आणि त्यानुसार मग त्यांचे ज्याला इम्पिरिकल डाटा म्हणजे परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे त्यामधल्या कोणाला आरक्षणाची गरज आहे, कोणाला नाही आहे, असं एक वर्गीकरण करून ते ठरवण्याचा जर अधिकार राज्याला दिलेला असेल तर त्याचे परिणाम काय होतील, त्याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात, सामाजिक परिणाम काय होऊ शकतात, याबद्दल सगळ्यांच्याच मनात शंका आहे। अर्थात न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याबद्दल काही स्पष्ट असे निर्देश सुद्धा दिलेले आहेत आणि त्या आधारेच हा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागणार आहे। तथापि विविध जाती जमातीच्या लोकांमध्ये मात्र या निर्णयाबद्दल भीती आहे, शंका आहे आणि त्यामुळेच लोक त्याचा विरोध करतायत। बुलढाण्यानंतर आपण जाणार आहोत नाशिकमध्ये। अमोल जाधव हे आमचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी तिथल्या लोकांशी, नाशिकच्या जनतेशी या संदर्भात केलेली बातचीत आपण बघूया। बघू शकता दिंडोरी कळवण रोड वरती आदिवासी समाजाच्या वतीने पेसाबंदी संदर्भात मोर्चा काढण्यात आला आहे। यामध्ये अनेक भरतीचा विषय असेल, यामध्ये 17 वर्गातून अनेक पद्धतीने भरती करण्यात येते, त्यामध्ये अन्याय होत असल्याने आदिवासी समाजाने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने SC ST क्रीमी लेअर लागू करण्याचा निर्णय देखील या विरोधात आहे। तरी त्या संदर्भात देखील मोर्चा काढण्यात आला आहे। तरी दिंडोरी शहरामध्ये, दिंडोरीच्या मुख्य भागामध्ये चौफुलीवरती चक्काजाम आंदोलन करत या ठिकाणी मोर्चा करण्यात येणार असल्याचंही यावेळेस लक्षात येत आहे। तरी या संदर्भात हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये आदिवासी बांधव सहभागी झाले आहे आणि या मोर्चात सहभागी होऊन नाऱ्यांचा देखील वर्षाव करण्यात आला। आपल्यासोबत यावेळेस आपल्यासोबत आदिवासी बांधवांचे प्रतिनिधी संतोष रेहरे आहे, आपण त्यांची चर्चा करू। या मोर्चाची मुख्य मागणी काय आहे? या मोर्चाची प्रथमतः मुख्य मागणी अशी आहे की जी 17 संवर्ग पेसा भरती गेल्या अनेक दिवसापासून आमचे तरुण युवक जे आदिवासी आपले गोल क्लब वरती उपोषणाला बसले होते, त्या उपोषणाच्या माध्यमातून जे 17 संवर्ग पदाची पेसा भरती आहे ती अजूनही कुठल्याही प्रकारच्या सरकारने केलेली नाही। मला या सरकार जाहीर निषेध करायचा। नॉन पेसा मध्ये त्यांनी भरती केलेली आहे, परंतु सरकारमध्ये म्हणजे जे पेसातले जे 13 जिल्हे
तिथे कुठल्याही प्रकारची पेसा भरती, मग शिक्षक असो, अंगणवाडीचा असो, त्या ठिकाणी आरोग्य सेवक असो, त्या ठिकाणी तलाठी असो, ग्रामसेवक असो, या ज्या जी भरती आहे ती अद्यापर्यंत केलेली नाही. कुठल्या तरी एका माणसाने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली. त्या याचिकेमध्ये असं म्हटलंय की त्यांचं म्हणणं आहे की सरकारने त्या सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे, परंतु स्टे वगैरे कुठल्याही प्रकारचे दिलेला नाही. या ठिकाणी राज्य सरकारला आम्ही विनंती करतोय गेल्या महिन्यापासून की तुम्ही या पेसा भरतीचे 17 सवर्गर पदाचे तुम्ही जो काही सुप्रीम कोर्ट निकाल देईल त्याला अधीन धरून ही पेसा भरती करण्यात यावी, परंतु इथे कुठल्याही प्रकारच्या सरकारने केले नाही. हे सरकार आदिवासींच्या विरोधात आहे. मला एक सांगायचंय, आजपर्यंत जेव्हा आदिवासीवरती अन्याय होतो हे सरकार कुठल्याही ठोस प्रकारची भूमिका घेत नाही. मी आवर्जून सगळ्या सरकारचा जाहीर निषेध करतो की आमच्या आदिवासी बांधवांवरती अन्याय जर होत असेल तर आदिवासी कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती शांत बसणार नाही. यामध्ये यापुढे आंदोलनाची आपली भूमिका काय असेल? या ठिकाणी आम्ही संपूर्ण 13 जिल्ह्यांमध्ये आमदार JP गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पेसा जे जिल्हे आहेत 13 तिथं आम्ही चक्काजाम आंदोलन करून सगळे सरकारी कार्यालय आहेत त्या ठिकाणी आरोग्य विभाग सोडून सगळे सरकारी कार्यालय आम्ही बंद पाडणार आहोत. याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. चक्का जाम करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. 13 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन छेडण्यात येणार असून तरी यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सोडली तर सर्व सेवा आम्ही बंद पाडू असे देखील यावेळेस आश्वासन देण्यात आहे. नवराष्ट्रासाठी अमोल जाधव, नाशिक. धन्यवाद अमोल. नाशिकच्या जनतेचं नेमकं काय म्हणणं आहे दर्शक हो आपण ते पाहिलं. आरक्षणाचा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशभरात त्याचे कसे पडसाद उमटले हे आपण पाहिलंच. दर्शक हो, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निकाल आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला निश्चित कळवा, कमेंट्स करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास नवराष्ट्राच्या या विशेष वार्तापत्रात आम्ही तुमची निरोप घेतो. रोज आपण भेटणार आहोत विविध विषयांसोबत. नमस्कार.